आणि आताची एक महत्त्वाची बातमी, संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दुर्दशा झाली। महापालिकेचं संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या देखभालीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं समोर आलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीकडे उपलब्ध झालेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये स्मृती दालनात बुरशी आणि शेवाळ्याचं साम्राज्य आढळून आलंय। शिवाय छतालाही ठिकठिकाणी गळती लागल्याचं दिसतं आहे। हा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे। संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा नव्या पिढीला कळावा, इतिहास कळावा यासाठी या दालनाची उभारणी 2010 मध्ये करण्यात आली होती। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या स्मृती दालनाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। हुतात्म्यांच्या बलिदानाचा तसंच संयुक्त महाराष्ट्र दालनाचा मुंबई महानगरपालिकेला एकूणच विसर पडला की काय असा प्रश्न ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर पडतो आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, हा व्हिडिओ पाहिला तर ठिकठिकाणी दुरवस्थाच दिसते आहे महाराष्ट्र स्मृती दालनाची। काय अधिक माहिती मिळते? पालिकेशी या संदर्भात काही बोलणं झालं? संयुक्त महाराष्ट्र दालनाची अवस्था जर आपण पाहायला गेली तर अक्षरशः दुर्दशा हिमालय या ठिकाणी झालेली आहे। कारण का ज्या पद्धतीनं हे दालन उभं करण्यात आलं होतं, या दालना मागचा एक विचार होता की येणाऱ्या पिढीला संयुक्त महाराष्ट्राचा लढा कसा झाला, महाराष्ट्र राज्याला राज्याची निर्मिती कशी झाली, ही सगळी माहिती तरुण पिढीला मिळावी म्हणून या दालनाची निर्मिती करण्यात आली होती। मात्र दालनाची आत्ता जर आपण अवस्था पाहायला गेले तर अक्षरशः आतमध्ये बुरशी असेल किंवा पाण्याची गळती असेल, त्याबरोबर ज्या सिलिंग शीट आहेत ह्या सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं नेमकं या दालनाकडे लक्ष आहे की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे। कारण का कोट्यवधी रुपये खर्च करून हे दालन जे आहे हे तयार करण्यात आलं होतं। ज्या पद्धतीने ह्या दालनाची अवस्था आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला या हुतात्म्यांचा आणि स्मृती दालनाचा विसर पडलाय का काय अशा पद्धतीचा प्रश्न आता आपण निर्माण करू शकतो। कारण का ही सगळी अवस्था जर आपण पाहायला गेली तर नक्कीच महाराष्ट्रातल्या माणसाला किंवा मराठी माणसाला याचा एक राग जो आहे हा येऊ शकतो। कारण का जवळपास अनेक लोकांनी याच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हुतात्मा दिलेलं आहे, त्यांचं बलिदान झालेलं आहे। मात्र ह्या सगळ्या वस्तुस्थिती असताना सुद्धा महानगरपालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष जे आहे हे या संयुक्त दालनाकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण बाहेरची जर परिस्थिती पाहायला गेलं तर बाहेर सुद्धा तशाच पद्धतीची अवस्था जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। मग संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाच्या बाहेर जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांवरती शेवाळ असेल किंवा साफसफाई न होणे किंवा भिंतींवरती मोठ्या प्रमाणात शेवाळ साचून पाणी गळती होणं, हे अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत हे आपल्याला आल्यानंतर पाहायला मिळतात। आतमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची अवस्था जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकठिकाणी पाणी गळताना पाहायला मिळत आहे। खरं तर या संयुक्त दालनामध्ये सुरुवातीला काहीसा प्रतिसाद जो आहे हा आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र ज्या पद्धतीची अवस्था आपण पाहायला गेली त्यानंतर मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रातील लोक ज्यावेळेला मुंबईत हे दालन पाहायला येतात तो काहीसा ओघ जो आहे हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सद्यस्थितीला या ठिकाणी शुकशुकाट जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाची अवस्था जी आहे ही अत्यंत भयंकर आहे। आतमध्ये गेल्यानंतर आपण दालनात आलोय की एखाद्या गोडाऊन मध्ये आलोय अशा पद्धतीचा भास जो आहे हा आपल्याला होतो। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेवाळ असेल किंवा पाण्याची गळती असेल किंवा सिलिंग मोठ्या प्रमाणात तुटलेले जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता तरी महानगरपालिकेला जाग येते का आणि संयुक्त महाराष्ट्राचा ज्या पद्धतीनं लढा झालाय ही माहिती किंवा हा लढा कशा पद्धतीनं झालाय हे तरुणाईला कळावं, येणाऱ्या पिढीला कळावं, हा या मागचा उद्देश होता। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन जे आहे हे करण्यात आलं होतं। एक वेगळा विचार घेऊन या वास्तूची निर्मिती जी आहे ही करण्यात आली होती। मात्र तब्बल 14 वर्षानंतर महानगरपालिकेलाच कुठेतरी या वास्तूचा विसर पडलाय का काय हे आता असं आपण म्हणू शकतो। कारण का ज्या पद्धतीची अवस्था जर पाहायला गेलं तर आता इथून पुढे महानगरपालिका याकडे कसं लक्ष देते हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे। माली विशाल, या सगळ्या अवस्थेबाबत म्हणजे संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनातली ही जी काही अवस्था आहे त्याबद्दल या दालनातील काही कर्मचाऱ्यांशी तुमचं बोलणं होऊ शकलंय का? त्यांच्याकडून याबाबत काही स्पष्टीकरण मिळालंय की ही अशी अवस्था का? अद्याप कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ही येथील कर्मचाऱ्यांकडून मिळालेली नाहीये। सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला आलेलो तेव्हा फक्त 2 कर्मचारी जे आहेत हे या कार्यालयात होते, त्यामुळे त्यांच्याकडनं कुठच्याही प्रकारची माहिती जी आहे ही आपल्याला मिळाली नव्हती। मात्र ज्या पद्धतीची अवस्था आहे ती अवस्था कॅमेरामध्ये कैद केल्यानंतर आता महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा आपण संपर्क करणार आहोत। कारण का या बाबतीत कोणाकडेही उत्तर जे आहे हे येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे नेमकी स्मृती दालनाकडे दुर्लक्ष कोणाचं झालेलं आहे हे पाहावं लागेल। आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा समृद्ध असा इतिहास सांगण्यासाठी हे दालन उभारण्यात आलं, त्याची स्थापना करण्यात आली। मात्र त्याची झालेली ही दुर्दशा आणि त्यातूनही महापालिकेचं त्याकडे होत असलेलं दुर्लक्ष हे अतिशय विदारक चित्र आहे, खेदजनक आहे। लवकरात लवकर महापालिकेकडून याबाबत काही प्रतिक्रिया येईल आणि कारवाई होईल अशी अपेक्षा करूया। खूप खूप धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।